नमस्कार मंडळी, आज आपण पिठामध्ये ओला नारळ घालून एकदम खमंग खुसखुशीत असा आषाढ विशेष पदार्थ बनवत आहोत. बनवायला सोपा आहे आणि खायलासुद्धा तेवढा टेस्टी आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. त्यासाठी इथे 1 वाटी ओल्या नारळाचे काप मी मिक्सरमध्ये फिरवून घेतले आहेत. नंतर 1 वाटी गूळ त्याच्यातच घालायचा आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे. साधारण अर्धी वाटी एवढं मी याच्यात पाणी घातलं आहे आणि याचं छान पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे. बघू शकता एकदम बारीक असं हे मिक्सरला फिरवून घेतलं आहे. नंतर एका बाउलमध्ये आता 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. नंतर अर्धी वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. चिमूटभर मीठ घालायचं आहे. कुठल्याही गोड पदार्थात थोडंसं मीठ घातल्यामुळे त्याची चव आणखीन वाढते. आणि ते थोडंसं जायफळ याच्यामध्ये किसून घालायचं आहे. त्यामुळे हा पदार्थ खायला खूप टेस्टी लागतो. नंतर आता जी बनवलेली प्युरी आहे ती याच्यात घालायची आहे आणि घट्ट असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे मी सर्व प्युरी घातली आहे आणि याचं आता पीठ मळून घ्यायचं आहे. जर खूप पातळ वाटत असेल तर याच्यात आणखी थोडंसं तुम्ही गव्हाचं किंवा तांदळाचं पीठ ॲड करू शकता. तर इथे बघू शकता मी सर्व हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. तर मला हे पीठ मळण्यासाठी एवढं हे पीठ बरोबर पडलं आहे, परंतु थोडंसं मला हे सैल वाटत आहे. म्हणून याच्यात मी 1 चमचाभर एवढं आणखीन तांदळाचं पीठ घालत आहे. म्हणजे हे एकदम घट्टसर असं होईल आणि आपल्याला नंतर लाटायला सोपं जाईल. तर आज आपण ओला नारळ घालून पुरी बनवत आहोत किंवा याच पिठाचे तुम्ही कापण्यासुद्धा बनवू शकता. तर इथे 1 चमचाभर पीठ घालून व्यवस्थित याला मळून घेतलं. आता पिठाची कन्सिस्टन्सी मला एकदम घट्ट अशी वाटत आहे. तर याची आता मी पुरी लाटून घेत आहे. तर थोडंसं साईडला चिरा जातात पुरी लाटताना, त्यामुळे मी इथे 1 पुरी लाटली आहे आणि नंतर चपातीसारखं याला मोठा गोळा घेऊन लाटून घेत आहे व नंतर कुठल्याही डब्याच्या झाकणाने किंवा मग ग्लासाने वगैरे याच्या पुऱ्या कट करून घ्यायच्या, म्हणजे त्या व्यवस्थित गोल येतात. तर इथे मी ग्लासानेच पुऱ्या करून घेत आहे. ओला नारळ आणि गुळाचं मिश्रण याच्यात असल्यामुळे या पुऱ्या खायला खूप चविष्ट लागतात. ओल्या नारळाची चव याच्यात खूपच छान लागते. साध्या कापण्या बनवण्यापेक्षा एकदा अशा पद्धतीने नारळ घालून कापण्या तुम्ही किंवा पुऱ्या नक्की बनवून पहा. तर इथे मी बघू शकता सर्व पुऱ्या बनवून घेतल्या आहेत. अशा मी इथे कापण्यासुद्धा करून घेतलेल्या आहेत. चपाती लाटून अशा कापण्याच्या शेपमध्ये इथे मी याला कट करून घेतलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं आहे. लगेच आपण पुऱ्या आणि त्या बनवलेल्या कापण्या तळून घेऊया. 5 ते 6 दिवस आरामात या पुऱ्या किंवा कापण्या टिकतात, खराब होत नाहीत आणि नारळ घातल्यामुळे चवीला खूप छान लागतात. तर बघू शकता इथे मी पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि कापण्यासुद्धा तळून घेत आहे. अशाच पद्धतीने इथे मी सर्व तळून घेते. एकदा अशा पद्धतीने तुम्ही नारळ घालून बनवल्या नसतील तर नक्की बनवून पहा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर इथे सर्व कापण्या बनवून झालेल्या आहेत, तळून झालेल्या आहेत आणि रंग बघू शकता एकदम छान आलेला आहे. खायला खूप छान लागतात. नारळाची चव याच्यात छान उतरते. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.